हिंदी सिनेमा की लेजेंडरी सिंगर आशा भोसले ने 92 साल की उम्र में इस दुनिया को हमेशा के लिए अलविदा कह दिया। उनके निधन की खबर सुनते ही फैन से लेकर सेलेब्स हर कोई शौक में है। फैमिली पर इसका गहरा असर देखने को मिल रहा है। खास तौर पर उनकी पोती जनाई भोसले पूरी तरह से टूट चुकी हैं। सोशल मीडिया पर वायरल हो रहे वीडियोस में जनाई को अपनी दादी के लिए बिलख बिलख कर रोते हुए देखा जा सकता है। उनका दर्द साफ नजर आ रहा है। इस लॉस को एक्सेप्ट करना उनके लिए बिल्कुल भी आसान नहीं है। खैर, आपको बता दें कि जनाई और आशाताई का बॉन्ड काफी ज्यादा स्पेशल था। दोनों को कई बार एक साथ मुंबई एयरपोर्ट पर स्पॉट किया गया, जहां उनकी केमिस्ट्री और क्लोजनेस साफ नजर आती थी। तो चलिए हम भी आपको दिखाते हैं जनाई भोसले का ये वायरल वीडियो। एक रंग होता है। आशा भोसले या नावातच एक जादू होती, ज्यांच्या स्वराने लाखो कोट्यावधी हृदय जिंकली। त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी ही केवळ गाणी नव्हती, तर ती एक अनुभूती होती। रंगीला रे पिया तू अब तो आजा, इन आंखों की मस्ती अशा असंख्य गाण्यांनी त्यांनी आपल्या जीवनात आनंदाचे, प्रेमाचे आणि कधी कधी विरहाचे रंग भरले। त्यांचा आवाज म्हणजे जणू काळालाही थांबवणारी ताकद होती। त्यांनी संगीताच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रकारात आपली वेगळी छाप सोडली। गझल, भजन, पॉप, फिल्मी गाणी सर्वच ठिकाणी त्या अद्वितीय ठरल्या। आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे मिदमुत्तमया नघा एतत् बुद्धा बुद्धिमां स्यात् कृतकृत्यश्च भारत। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरातमयोगो नाम पंचदश। वहीं आपको बता दें कि कल मुंबई में आशा भोसले का अंतिम संस्कार किया गया, जहां कई बड़े स्टार्स ने पहुंचकर उन्हें श्रद्धांजलि दी। तो चलिए अब हम आपको दिखाते हैं उनके अंतिम संस्कार से जुड़ा वो इमोशनल वीडियो जो इस वक्त सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। उसको पकड़ के आया परिस्थितींना सामोरं जाण्याचं बळ दिलं। प्रत्येक गाण्यातून एक मंत्र दिला, जीवन जगण्याचा मंत्र दिला। अशा आशाताई आपल्यामधून त्या पार्थिव स्वरूपातनं जरी त्या आपल्यात विभक्तून झाल्या असल्या तरी त्या आपल्यातच राहतील, आपल्या मनात राहतील, आपल्या चिंतनात राहतील। आशाताईंची सर्व सेविका मंडळी ज्या अनेक वर्षापासून त्यांच्या सेवेत होत्या आणि त्या सगळ्या सेविका मंडळी, वैष्णवी वगैरे सगळ्या मंडळी पुष्पचक्र अर्पण करतात। सर्व स्टाफ, त्या स्टाफ नसून त्या त्यांच्या परिवारातल्या सदस्य होत्या। त्यांच्या आईंच्या सुखादुःखात त्या सगळ्या मंडळी एकत्रितपणे त्यांच्याबरोबर मी अनेक वेळा त्यांना
प्रवास करतानाही त्यांच्याबरोबर पाहिजे. 92 इतना लंबा सफर उनका और हमारा एक साथ. कभी न जाओ संगीत हे त्यांच्यासाठी केवळ कला नव्हती, त्यांचा श्वास होता, त्यांचं जीवन होतं. ती खूप गहन आणि अर्थपूर्ण आहे. त्याचा भाव अधिक प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी संगीत हे त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे ते गाणं म्हणजे व्यवसाय नव्हता, ते त्यांच्या आत्म्याची भाषा होती. त्यांच्या प्रत्येक सुरात त्यांचं संपूर्ण आयुष्य प्रतिबिंबित व्हायचं. प्रत्येक गाणं जगून दाखवलं. त्यांच्या आवाजात केवळ सूर नव्हते, तर त्यात त्यांचं मन, त्यांची वेदना, त्यांचा आनंद सगळंच होतं. जसं नदी अखंड वाहते तसंच त्यांचं संगीत अखंड प्रभावित होत राहील. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण डाव्या बाजूने यावं. ज्यांना भेटायचं त्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण डाव्या बाजूने यावं आणि उजव्या बाजूने आपण प्रस्थान करावं. हा छोटा शब्द आहे म्हणून आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो. शहर वाहतूक नियंत्रण शाखेची सर्व मंडळी, पोलीस यंत्रणेचे झोनचे अधिकारी, अरे बूम आणला का झाला आपण तर सेकंड से घे
सगळं